हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कॉलेजला जायला झाला उशीर. किती वाजले? तरी काढत कटवणात ना काय काढतोय. कटवण येत नाही दिसत. कटवण कुसळ दिसतात कडे. जाऊ द्या. कॉलेजला चाललोय 10 वाजून. आता कॉलेजला जायचा विषय असा झालाय. मी घातली ग्रे कलरची पॅन्ट, माझी पॅन्ट राहिली घरी आणि ह्यांनी घातलं सगळ्या दोघांनी पण ब्लॅक पॅन्ट. कॉलेजचं युनिफॉर्म आहे ब्लॅक पॅन्ट आणि हवरचा शर्ट येल्लो कलर. मित्रांनो, कॉलेज होतं 10 वाजता, पण आता वाजलेत 10 वाजून 12 मिनिट. आता गेल्यानंतर तिथं आमची बरोबर मॅम लेट का झाला, तुम्ही वेळेवर काय येत नाही, तुमच्यासाठी रूल वेगळे आहेत का, असं जर कोण म्हणलं तर त्यांना म्हणायचं तुम्ही सगळे वेळेची गुलाम आहे, पण वेळ आमची गुलाम आहे. हे नाही, हे बरोबर नाही, हे खूपच जास्त होतं. ही खरी गोष्ट आहे. जी लेट कमर्स असतात ना, ती त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगतात, इतरांच्या प्रमाणे. बॅक बेंचर्स फ्रंट बेंचर्स विथ बॅक बेंचर्स माइंडसेट. बरं झालं. चाललोय चालत कॉलेजला. आणि विषय मेन म्हणजे टाइमचा, तर टायमिंगवर तर नाहीच. टायमिंगवर तर कधीच जाणार नाही आम्ही, सतत लेट करणार, हे आमचं ठरलेलंच असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे युनिफॉर्म पण नाही सगळा 100%. माझी पॅन्ट आहे दुसऱ्याच कलर. 50% युनिफॉर्म, माणूस आहे. 50% युनिफॉर्म आहे. जाऊ द्या, आता काय होईल ते होईल, पुढे बघू. आणि आता कॉलेजला तर उशिरा चाललोच, पुढे जाऊन बघू आता काय म्हणतात मॅडम, काय नाही सांगतो तुम्हाला तसं पुढं. सांगू नंतर तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये. चालतंय. तुला काय म्हणायचं का? थँक्यू. काय चालू कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये. मॅडमची गाडी दिसते का बघा. मॅडमची गाडी खूप अशी भीती वाटल्यासारखं वाटतंय, कारण की आता कॉलेजमध्ये जायचंय, कॉलेजमध्ये वर्गात जायचंय. आता ह्यो तर म्हणायला लागलाय मॅडमची गाडी. मॅडम आल्या का बघा, मॅडमची गाडी शोधा. लेट तर खूप झाला आता. इथं पार्किंग आहे, इथं सगळी गाडी लावतात. मॅडमची ऍक्सेस जुन्याची ऍक्सेस 755 नंबर नाही आली मॅडमची गाडी. मामाने इथं लावली. आमचं गोसावी मामा आहे, डिपार्टमेंटच्या एचओडी जरी असले तरी हेड गोसावी मामा. बरं ती जाऊ द्या. तसल्या ह्याच्यात बोलायचं नाही, धरत्याला आपल्याला. मग आतली गोष्ट आहे ना, आताच ठेवू ना. अरे पूर्ण बिल्डिंग एक दिवशी परत कधीतरी एक सेपरेट ब्लॉग गाईज टूरचा, बिल्डिंगच्या टूरचा. हसण्यासारखं काही नव्हतं ह्याच्यात. तर जाऊ द्या, आलोय कॉलेजमध्ये. तुम्हाला वरती आता क्लासमध्ये ब्लॉग दाखवेल. बाय. गाईज आलो कॉलेजमध्ये, क्लासमध्ये जाऊन बॅग ठेवून आलो. तिथं लेक्चर काय कोणाचं सुरू नव्हतं, त्याच्यामुळं आलो डायरेक्ट खाली नाश्ता करायला कॅन्टीनला. हे कॅन्टीन VITचं आपलं VSBTचं कॅम्पस ही कॅन्टीन आहे. तिथं गेलो तर बघितलं तर पोहेच संपलेले. मग आता काय मालकाला थांबवून काय, मालकाची खिशात मग त्यांना म्हणलं अजून काय दुसरं काय मिळेल. सगळं तेलकट, सगळं पावाचं हेच त्याचे पदार्थ होते. म्हणलं पाव नको सकाळ पकडू करू का सगळा पाव नको खायला. म्हणलं मसाला पाव, पावभाजी, वडापाव तसलं काय. आणि फूड टेक्नॉलॉजी विद्यार्थी आहे म्हणून आम्ही थोडे प्रिकॉशन्स घेतो. नाही त्याचा काही विषय नाही. आम्ही काय बी खातो. सकाळ 7ला पण मटण खातो, त्याचं नाही. मी तर नाही खात. आज आहे का नाही, इच्छा नव्हती खायची म्हणून नको म्हणलं. 7 वाजता मटण खायला काढत नाही, पण पाव नको. पाव पण खाल्लाय आधी, लय आती केलं त्यामुळे आता नको. मटण खाल्लं तर काय अडचण नाही. 7 वाजता काय 6 वाजता पण खाऊ आपण. मग मटणाचं चाललंय विषय. मग जाऊ द्या. आता मग चाललोय VITच्या कॅन्टीनला चाललोय. VITच्या कॅन्टीनला भेटतंय का काय तिथं बघतो. आणि आपलं पहिलं पोटाचं खाल्लं पाहिजे. कॉलेज काय होतच राहील, रोज आहे, कधी असतं कधी नसतं. आपलं पहिलं पोटाला खाल्लं पाहिजे. हा चालला का तो व्हिडिओच्या नादात हळू चालतो, नाही तर बंद करत मग नाही ना. वडा सांबार घेतलाय नाश्ता दोघांनी. हे नाश्ता बिष्टा झालाय. आता निघालोय कॉलेजला. पण आता असं झालंय, परत मगाशी होतं टायमिंगवर, पण आता नाश्ता बिष्टा करण्यामुळं परत उशीर झालेला आहे. 10:53 झाल्यात. आता परत पळत जायची वेळ आली. आता चाललोय पटापटा चालत एकदम. जर नाही गेलो टायमिंगला तर आता मॅडम आपल्याला धरल, लय म्हणजे लय चंपी करल. जाऊ द्या, आता डायरेक्ट क्लासमध्ये गेलो सांगतो मला कसं काय झालं काय नाही. आता आजूबाजूला लय जरा विद्यार्थी यायला लागलेत. उशीर झाला. बाय कसलं बाय. पण कसं आहे माहिती का, मागं बी गेलो असतो बसायला, पण जाणं ती काय योग्य.
पाटील याला होईल पाटील. लिहितोय बघ कसं त्याचं अक्षर बघा अक्षर इकडे बघ इकडे बघा ह्याला ह्याचं बघा स्वतः ह्याचं बघा वेगळं चाललंय काहीतरी स्नॅप काढतो स्नॅप झाला स्नॅप त्याला स्नॅपसाठी एवढं करावं लागतंय पोरांच्या मग चालतंय. आता काय मेनची वेळ झाली 11 वाजले आता आम्ही आलो टायमिंगवर. टायमिंग काय चुकला नाही आमची खूप फाटली होती तरी पण आम्ही आलो. पण आपली फटत नाही आलो टायमिंगवर नाही आलो तरी डायरेक्ट लेक्चर बुडवायचं म्हणून बाहेरनं बघायचं कोण आलंय का नसलं आलं असलं की डायरेक्ट गायब व्हायचं. बदमोस किती जरी बदमोस असलं तरी इथे येऊन लिहावं लागतं बरं का. इथे येऊन लिहावं लागतं किती जरी मोठा बदमोस असो जिंकरे ना पडेगा. नाही किती जरी नाही जिंकेगा नाही साला पुष्पा अभी तो आहे. हे लिहायचं म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून लिहितोय माझ्यासाठी लिहितो कोणासाठी नाही. किती जरी बदमोस असला ना तर इथे येऊन झुकायचं लागतं. हे बदमोस सगळी कॉलेजच्या बाहेर कळलं का गुलिगत बुकेट टेबल आणते तिथं लगेच कॉलेजमध्ये कळलं का डायरेक्ट घरी फोन जातो मग घरी फोन घ्यायला की मग मी म्हणतो मग कार घरी फोन मग मी नाही भेट पण ही फेमस डायलॉग आहे रामबूचा फेमस डायलॉग. मी म्हणतो नाही सर रामबू असं बोललं की सर घरी फोनच लावत नाही म्हणजे राहू दे नको मेन म्हणजे सरच नाही आमच्या डिपार्टमेंटला हे काय बी सांगतोय मॅडम आहेत मॅडम काय घरी फोनच लावत नाही त्यांना म्हणलं का नाही लाव घरी फोन मॅम पण भेटत बरं का असं बोललं असं बोललं त्यांना पण जरा हे वाटतं ना खरं बोल घाम सुटतो रामबू असं त्यांना पण बोललं. गाव सुट त्यांना पण वाटतंय खरं बोलतंय बरं का बोलण्यात दम आहे पोरग हुशार आहे पण थोडा आगाऊपणा करतो. हा असं त्यांना वाटतं पण आता आमच्या टायमिंगला ह्यांच्या टायमिंगला घरी जातात पण आपल्याला जात नाहीत घरी. आपलं कसं जरा ओळख द्यायला त्यांच्यापर्यंत दिसेलच तुम्हाला येत्या काही काळात कारण हो बरोबर आहे बरोबर काय का तू मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे अंडी वगैरे काही नाहीत. जेवायला छोले होते चपाती आणि काय अजून छोले चपाती हां दाल तडका आणि भात जिरा राईस हे होतं जेवायला. आणि आता काय झालं प्रॉब्लेम तुम्हाला दुपारी सांगितलं तसं पॅन्ट राहिली घरीच. आता मला युनिफॉर्म तर काय हे व्हाय नाही मग आता मी घरी सांगितलं पॅन्ट वगैरे इथं राहिलेल्या गोष्टी मला पाठवून द्या. मग घरच्यांनी बसमध्ये दिल्यात पाठवून आता तीच आपल्या आणायला जायचं आहे बस स्टँडला बारामती बस स्टँडला. आता चाललो आहे आपण तिकडंच बस स्टँडवरनं वगैरे सगळं घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज आलोय सामान वगैरे घेऊन पिशवी वगैरे घेऊन बस स्टँडवरून आता रूमवरती चाललोय. आता रूमवरती चाललोय काय त्यात पॅन्ट वगैरे हे ते दिलं बाकीच्या गोष्टी खायला बिला आणि खायला वगैरे येऊ नको बाबा त्याच्यात. नाही अरे असलं घेऊ नको म्हणल्यावर तर घेणार ती मग टॅब घ्यायला जाता नाही कमिंग बरं कमिंग सून नवीन एक गॅजेट कमिंग सून आहे आपल्या ग्रुपमध्ये तर आपल्याला ती घ्यायचं आहे. आता तिकडनं चालू होती पिशवी वगैरे ठेवली रूमवरती आता खाली आलोय आणि काय म्हणत होतं ऋषित राय खा कमिंग सून काय टॅब काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कसली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सांग की एक जरा ह्यांना लिंक आहे हिंट दे आपल्या गाईजला आपल्या सबस्क्रायबर्सला हिंट. 12 इंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय घेणार आहे तुला घेणार आहे का बड्डे आहे का तुझा बड्डे आपला रोजच असतो. तुला गिफ्ट देणार आहे का कोण का तूच घेणार आहे सेल्फ गिफ्टेड गिफ्ट आहे आपण गिफ्टची आशा नाही करत गिफ्टची आशा नाही करत मला वाटलं गिफ्ट वगैरे देणार आहे का जाऊ दे सांगूनच टाका आता आपली गाईज म्हणजे आपली फॅमिली गाईज त्यांना सांगून गाईज QR कोड देतो तुम्हाला त्याच्यावरती होईल तितकी मदत करा आपल्याला घ्यायचा एक टॅब. हे गाईज म्हणतात प्रत्येक ब्लॉग मध्ये QR कोडच बोलतोय काल बी QR कोडच बोललेला आज बी QR कोडच त्याला काय पैसा आहे तर सगळं आहे पण ह्यो मागतोय का म्हणते असं ध्यान बरं चालते. आता जरा रात्रीचा उशीर पण झाला आहे तो झोपतो जरा उद्या सकाळ उठून परत कॉलेजला जायचंय. तुम्हाला आपले ब्लॉग वगैरे आवडत असतील तर चॅनल मध्ये आला लिफ्ट मधनं चॅनल फोन आला
तर व्लॉगला काय करायचं तर व्लॉगला नाही बाय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, व्हिडिओ शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.